महामृत्युंजय मंदिर येवला अमरधाम येथे आज सकाळी 5 वाजता बाबाच्या मूर्तीला व शिवलिंगाला पंचामृत तयार करून महाअभिषेक करण्यात आला मूर्तीला व शिवलिंगाला। त्यानंतर महाभोग असलेला मखना असा हा 3.5 ते 4 किलोचा हार बाबाला च्या मूर्तीला व शिवलिंगाला अर्पण करण्यात आला। त्यानंतर आज दिवसभर जेवढे भाविक इथे येतील त्यांना प्रत्येकाला एक रुद्राक्ष देण्यात येत आहे। हा फार मोठा उपक्रम महामृत्युंजय मंदिराने आज राबविला आहे। त्यानंतर इथे रुद्राक्ष वाटप झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात त्यासाठी आयोजन केले आहे। किती भाविक त्यांना इथे प्रसाद मिळेल म्हणजे मिळेल असे आयोजन आज इथे करत आहे। त्यानंतर इथे महामृत्युंजय मंदिरात कुठलाही सण असो, दिवाळी, दसरा असो, होळी असो, रंगपंचमी असो, इथे अमरधाममध्ये साजरा करण्यात येतो दिवाळी। त्यामुळे इथे हजारो भाविक रोज इथे येत असतात आणि त्यांची इच्छा आणि मनोकामना इथे पूर्ण होती। आणि त्यामुळे इथे लोक जे भाविक असतात ते नवस बोलतात की माझी इच्छा बाबा पूर्ण कर, मी हे करीन, मी ते करीन, असेच रोज भाविक तिथे सांगतात त्यांची इच्छा आणि मनोकामना पूर्ण होत आहे इथे। त्यामुळे इथे हजारो भाविक रोज येत असतात। जय भोलेनाथ, जय श्री महाकालेश्वर। आज महाशिवरात्रीनिमित्त महामृत्युंजय मंदिरामध्ये या ठिकाणी हा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये दरवर्षीप्रमाणे साजरा केला जात आहे आणि भोलेबाबांच्या मूर्तीला मखण्याचा जो काही आहे तो परिधान करण्यात आलेला आहे। भोलेबाबाच्या मूर्तीला आणि लिंगावरती पहाटे 5 वाजेपासून पंचामृत, त्याचप्रमाणे पाणी टाकण्याचा जो काही कार्यक्रम आहेत भक्तिभावाने सर्व भक्तगण या ठिकाणी जमा होतात आणि अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये बाबाचा आशीर्वाद घेतात। आणि महामृत्युंजय मंदिरात आज पहाटेपासून अभिषेक, जलाभिषेक, दुधाचा अभिषेक चालू आहे आणि मखण्याचा भोग लागलेला आहे त्यांना। आणि शिवलिंगाला आणि महादेवाला खूप चांगलं सजवलेलं आहे। सुंदर असं परिसर इथे आणि भक्तांनी खूप गर्दी केलेली आहे आणि खूप लांब लांबनं लोक येतात। माझी मैत्रिणी ही नाशिकवरून आलेली आहे काल प्रदोषसाठी, आज शिवरात्रीसाठी आणि इथे प्रसादाचं वाटपही चाललं आहे। खूप भाविकांनी प्रसाद असं दिलेला आहे। इथे सुंदर असं दृश्य चालू आहे, इथे खूप सुंदर असं चालू आहे। इतकी गर्दी येते, खूप दर्शन घेऊन लोकांना पावतो बी हा महादेव। जय भोले।